मोदी आणि शहा यांच्या दूरदृष्टीनं नक्षलवाद्यांचा गड उद्ध्वस्त। शहांची चाणाक्ष रणनीती, नक्षलवाद्यांच्या गडाला सुरुंग। शहांची खेळी, नक्षलवाद्यांचे मनसुबे मोडीत। यूपीए सरकारच्या काळात भारतात नक्षलवादी चळवळीनं उग्रवादी डाव्या चळवळीचं स्वरूप घेतलं होतं। ही भारतासाठी एक गंभीर समस्या बनत चालली होती। तेव्हाच सत्तेत आलेल्या मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दूरदृष्टीतून अनेक मोठे निर्णय घेतले, ज्यामुळे हळूहळू परिस्थिती बदलत गेल्याचं पाहायला मिळत आहे। अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधात धोरणात्मक लढा उभारलेला आहे। केंद्र सरकारने नक्षली भागात मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी 13,823 टॉवर उभारण्यासाठी मंजुरी दिली। यातील पहिल्या टप्प्यात 4,080 करोड रुपये खर्च करून 2,343 टॉवरचं काम पूर्ण झालं आहे। दुसऱ्या टप्प्यात 2,210 करोड रुपये खर्च करून 2,542 टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे। नक्षली भागात 12,100 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यासाठीची मंजुरी मोदी सरकारने दिलेली आहे। यात 1,342 रस्ते आणि 701 पुलांच्या कामांचा समावेश आहे। केंद्र सरकारने या कामासाठी तब्बल 12,021 करोड रुपये मंजूर केलेले आहेत। मे 2014 पासून आघाडीपर्यंत 243 पुलांच्या उभारणीसह 10,475 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत। देशात नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या 90 जिल्ह्यांमध्ये बँकिंग सुविधेसह 4,903 नवीन पोस्ट ऑफिसेस सुरू करण्यात आलेली आहेत। त्या भागातील तरुण पिढीमध्ये स्किल यावं या उद्देशानं 46 ITI आणि 49 विकास कौशल्य केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत। याशिवाय केंद्र सरकारनं शिक्षणावर देखील प्रामुख्यानं काम केलंय। यात त्यांनी एकलव्य मॉडेल आधारावरील 245 नवीन विद्यालयांना परवानगी दिली आहे। यातील 130 विद्यालयं सुरू करण्यात आलेली आहेत। अमित शहा यांनी नक्षलवादी आणि नक्षलवादा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षा दलाची क्षमता वाढवण्याचं कार्य हाती घेतलं। सुरक्षा दलाचे मनोबल वाढण्यासाठी खुद्द अमित शहा यांनी वेळोवेळी नक्षल क्षेत्राचा दौरा केलाय। नक्षल प्रभावित भागातील राज्यांमध्ये 2019 पासून आतापर्यंत 195 नवीन कॅम्पची सुरुवात करण्यात आली आहे। तसंच 250 फोर्टिफाईड पोलीस स्टेशन उभारण्यात आलेली आहेत। याशिवाय 10 जॉईंट टास्क फोर्स कॅम्पची सुरुवात करण्यात आलेली आहे। नक्षलवाद्यांना मिळणाऱ्या फंडिंगवर बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाने केलंय। यात ईडीनं आतापर्यंत 10.74 कोटी आणि NIAनं 37 कोटी रुपये जप्त केलेले आहेत। मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडियाच्या ट्रेसिंगच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना घेरलं जात आहे। सिक्युरिटी रिलेटेड एक्सपेंडिचर योजनेच्या माध्यमातून 2014 पासून 2023 या काळात सुरक्षा दलाला खर्चासाठी 2,606 करोड रुपये देण्यात आलेले आहेत। तिसऱ्या भागात केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय साधण्याचं काम अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाकडून करण्यात येत आहे। मागील 9 वर्षाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय साधून नक्षली भागात विकासात्मक पावलं उचलण्यात आलेली आहेत। केंद्रानं विविध राज्यातील नक्षली भागाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत। यासाठी अमित शहा यांच्या मंत्रालयाकडून भरभरून निधी उपलब्ध करून दिला जातोय। अमित शहा यांनी राबवलेल्या त्रिसूत्री कार्यक्रमामुळे नक्षली भागात बदल होताना पाहायला मिळतोय। यात चांगले परिणाम झाल्याचं चित्र आहे। 2023 मध्ये 76 जिल्हे नक्षलवादी प्रभावित होते। आता यात 41% घट झाली असून आता याची संख्या 45 इतकी झालेली आहे। सतत यात घट होताना दिसून येते, ही सुखद बाब आहे। मोदी सरकारनं केलेल्या प्रयत्नांमुळे नक्षली घटनांमध्ये 64% घट पाहायला मिळालेली आहे। 2013 मध्ये 1,136 नक्षली घटना समोर आल्या होत्या, तर 2022 मध्ये फक्त 413 घटनांची नोंद आहे। 2013च्या तुलनेत 2022 मध्ये नक्षली हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या संख्येत मोठी घट झाली आहे। 2013 मध्ये 397 मृत्यू झाले होते, तर 2022 मध्ये यात घट होऊन ती संख्या 98 वर आलेली आहे। यूपीए सरकारच्या 2005 ते 2013 या काळात 15,055 नक्षली हल्ला घटनेत 6,108 जणांचा मृत्यू झाला होता, तर मोदी सरकारच्या 2014 ते 2022 या काळात 7,344 नक्षली घटना घडल्या। यात 1,951 जणांचा मृत्यू झाला। म्हणजे मोदी सरकारच्या काळात नक्षली घटना आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 2014 नंतर जवळपास 5,000हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे।
नक्षली कारवायांमधील घट तसंच मृत्यू याशिवाय तेथील झालेला विकास हा मोदी सरकार आणि अमित शहा यांच्या मंत्रालयाचं हे यश आहे।